आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी सुबोध शहा असे एक व्यक्तिमत्व आहेत. त्याने स्वतःचा एक ग्रुप बनवला आहे आणि ग्रुपच्या माध्यमातून त्याने दररोजच्या तळजाई पुणे येथे व्यायाम करण्यासाठी येतात. आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव काय आहे, त्यांचं प्रोफेशनल काय आहे आणि किती दिवसापासून व्यायामला येतात. हो, मी सुबोध शाह, पुण्याला मुकुंदनगरमध्ये राहतो. माझं 2013मध्ये ऑपरेशन झाल्यानंतर बायपासचं आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप बनवला आणि रिकव्हरी झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इथं चालायला यायचा प्रयत्न केला आणि तो आज 11 वर्ष झाले तो टिकून आहे. आम्ही 8 लोकांचं ग्रुप आहे आमचं आणि आम्ही सर्वजण इथं व्यायामासाठी चालण्यासाठी येतोय आणि त्यामुळे आम्हाला कित्येक आमचे शारीरिक जे फायदे झालेले आहेत ते असं न सांगण्यासारखे आहेत आणि मानसिकसुद्धा आम्हाला फार चांगलं समाधान मिळतं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो आहे, बाकीच्या लोकांना, तुम्हीसुद्धा या, सकाळी चालायला या. ते आपल्या आरोग्यासाठी फारच उत्तम आहे आणि आम्ही सगळे ग्रुप म्हणजे मेंबर ऑलमोस्ट 70+ आहेत सगळे. सर, तुमचं ओपन हार्ट सर्जरी म्हणता केव्हा झाली? 2013मध्ये. 2013 नंतर तुमच्या लक्षात आलं की आता आरोग्यासाठी काळजी घेतली पाहिजे, म्हणून तुम्ही व्यायामाची सुरुवात केली, बरोबर आहे? बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर किती वर्ष झाले तुम्ही दररोज येता, म्हणजे दरवर्षी येता या ठिकाणी? 11 वर्ष झाली. 11 वर्षे. पण व्यायाम केल्यापासून कुठलं काही म्हणजे आजार, कुठलाही आजार पण आलेला नाही, कुठलाही आलेला नाही. बघू शकता, यांचं ओपन हार्ट सर्जरी झाली तरीही त्याने मनाला एक दृढ निश्चय केले की बुवा आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी दररोजचं व्यायाम केलं पाहिजे आणि विशेष सर्व मित्रांना घेऊन येतात. आपलं नाव सर? जतिन शाह. आपलं? अशोक शाह. आपलं? महेंद्र पटेल. रवी मोदी. नीलम पारेख. आम्ही सगळे क्लासमेट आहे विशेषतः आणि सगळे गुजराती शाळेच्या आज शेवटच्या 50 वर्षापासून आम्ही एका बरोबर आहे. म्हणजे 50 वर्षापासूनचे मित्र विशेषतः या ठिकाणी दररोज व्यायाम येतात. खरंच यांचा आदर्श भारतातील सर्व नागरिक घेतलं पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य टिकवण्यासाठी गावात असाल गावात व्यायामाला जा, शहरात असाल शहरात जा, मेट्रो सिटीमध्ये असाल मेट्रो सिटीमध्ये जा, पण कुठेही जा पण व्यायामला जा. स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. जय हिंद, जय भारत.